नमस्कार मित्रांनो, युहान ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा महाराष्ट्र शासनानं जो काही GR काढलेला आहे ती राज्यातील महिलांना प्रति महिना 1500 रुपये रक्कम भेटणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हा सर्वांना प्रश्न पडलाच असेल की याची नोंदणी कोठे करावी, याला कागदपत्रे कोणती लागतात आणि याला कोण कोण पात्र आहेत. तर बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांचं निरसन करणार आहे. तर यासाठी सर्वात प्रथम आणि पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नोंदणी कोठे करावी. तर मित्रांनो, मी तुम्हाला शासनाचा जो काही GR आहे तो GR ओपन करून दाखवणार आहे. तर मित्रांनो, योजनेसाठी अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ते म्हणजे तुम्ही ऑनलाईन पोर्टलवरती अर्ज करू शकता. शिवाय त्यांचं एक मोबाईल ॲप आहे, त्या ॲपद्वारे सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता. दोन्हीपैकी कोणतीही प्रोसेस जमत नसेल तर तुमच्या शेजारी नेट कॅफे किंवा CSC केंद्र असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला नोंदणी करून घ्यायची आहे. सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. तर याच्यासाठी कागदपत्रे जी आहेत ते कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर मित्रांनो, सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. ऑनलाईन केलेला अर्ज, तसेच लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल दाखला किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, तुमचा जन्माचा दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. कुटुंब प्रमुखाचे नावे 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न मर्यादा असलेला एक तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे. तसेच उमेदवाराचे बँक खाते पासबुक, पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो म्हणजे आपण त्याला आयडेंटिटी फोटो म्हणतो असा एक फोटो लागेल. शिवाय तुमचं रेशन कार्ड लागेल आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचा आहे आणि तुम्ही भरलेला ऑनलाईन अर्ज आणि खालील नमूद डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्रे घेऊन तुम्हाला तुमच्या गावात असाल किंवा शहरी भागात असाल तर तुम्ही अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांच्याकडे अर्ज जमा करून घ्यायचे आहेत आणि यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा असं यांच्या योजनेचं निवड पद्धती दिलेली आहे. तसेच यासाठी आता कोणकोणत्या महिला पात्र आहेत ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. तर यासाठी पात्र महिला म्हणजे महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. फक्त याच महिलांना याचा लाभ भेटणार आहे. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे आणि याच्यासाठी अपात्रता म्हणजे याच्यासाठी कोण अर्ज करू शकत नाही ते सुद्धा यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे अशा लोकांना अर्ज करता येणार नाही. ज्यांच्या कुटुंबात कोणी इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर त्यांच्या घरातील सुद्धा व्यक्ती पात्र नाहीत. तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाही. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत येणाऱ्या आर्थिक योजनाद्वारे 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल. समजा तुम्हाला दुसरी कोणती पेन्शन किंवा योजना लागू असेल, त्याची रक्कम 1500 रुपयापेक्षा जास्त असेल तर अशा महिला सुद्धा यासाठी अपात्र असतील. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत यांना सुद्धा हे भेटणार नाही. आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत अशा महिला सुद्धा यासाठी अपात्र असतील. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे अशा सुद्धा महिला अपात्र आहेत. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशा सुद्धा महिला अपात्र असतील. तर मित्रांनो, वरील
ज्या काही पात्रतेच्या अटी आहेत त्या पात्रतेच्या अटी अधीन राहून जे पात्र असतील फक्त अशाच महिलांना ही योजना लागू आहे. अन्यथा इतर कोणत्याही महिलांना ही योजना लागू राहणार नाही. जरी त्यांनी अर्ज केला तर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल किंवा फेटाळण्यात येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांना एक प्रश्न पडला असेल की शासनाने योजना तरी सुरू केली पण ही योजना अंमलात आणेल केव्हा किंवा तुम्हाला पेन्शन भेटणार केव्हा, तर त्याचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी शेड्यूल दिलेलं आहे. तर याची अर्ज भरण्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात 1 जुलैपासून होणार आहे आणि याची जी अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे तर ती म्हणजे 15 जुलै 2024. अर्ज भरून झाल्यानंतर याची तात्पुरता यादी प्रकाशन 16 जुलै रोजी करणार आहेत. तसेच तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी ज्या महिलांसाठी यामधून वगळण्यात येतील तर त्या महिलांना त्यांची अर्जामध्ये दुरुस्ती किंवा हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 16 ते 20 जुलै अशी 5 दिवस तुम्हाला अर्जामध्ये दुरुस्ती करून अर्ज नव्याने सादर करण्यासाठी दिलेले आहेत. आणि त्या 5 दिवसांमध्ये दिलेले अर्जांचे हरकतींचे किंवा तक्रारींचे निराकरण करण्याचा कालावधी त्यांनी 21 ते 30 जुलैपर्यंत ठेवलेला आहे. आणि याची अंतिम यादी जी आहे ती 1 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध होईल. या यादीमध्ये ज्या महिलांचं नाव असेल फक्त आणि फक्त अशाच महिलांना या योजनेचा लाभ भेटेल. या यादीमध्ये ज्या महिलांची नावे असतील फक्त अशाच महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि त्यांनाच ही पेन्शन चालू होणार आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या बँकेमध्ये तुम्हाला बँकेमध्ये जाऊन ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. 10 ऑगस्ट 2024 पर्यंत करून घेणं गरजेचं आहे. योजनेचा पहिला लाभ 14 ऑगस्ट 2024 रोजी भेटणार आहे. तसेच इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये याची रक्कम वर्ग करण्यात येईल किंवा जमा करण्यात येईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं योजनेची माहिती सविस्तरपणे सांगून झालेली आहे. जर तुम्हाला या योजनेबद्दल काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि तुमच्या संबंधित महिलांना सुद्धा शेअर करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.